पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। जेएनयू मधील मराठी अध्ययन कार्यक्रमाला हजेरी लावणार। दौऱ्यावेळी शिंदेंच्या केंद्रीय नेत्यांशी भेटीगाठी होण्याची शक्यता। आता निधी वितरणावर मुख्यमंत्र्यांची बारीक नजर असणार। शिंदेंच्या नगरविकास विभागासह अजितदादांच्या वित्त आणि नियोजन खात्याच्या निधी वितरणाला फडणवीस अंतिम मान्यता देणार। तिन्ही नेत्यांचा निर्णय। सर्व ठिकाणी मुख्यमंत्रीच बॉस असल्याचं फडणवीसांनी दाखवून दिलं। निधीवर नजर ठेवण्याच्या निर्णयानंतर विजय वडेट्टीवार यांचा निशाणा, तर महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं एका ट्रॅकवर काम सामंतांकडून स्पष्ट। माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं मकरंद पाटील यांना देणार, तर पाटलांकडील मदत आणि पुनर्वसन खातं कोकाटेंना मिळणार। सूत्रांची माहिती, खातं बदलून कोकाटेंना अभय दिल्याची चर्चा। बच्चू कडू आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार आक्रमक। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील प्रहारच्या कार्यकर्त्यांची धरपकड। दौंडच्या कला केंद्रामध्ये आमदाराच्या भावाचा गोळीबार, तरुणी जखमी झाल्याची चर्चा। 3 जणांवर गुन्हा दाखल, तर आमदार सत्ताधारी पक्षाचा असल्यानं पोलिसांचा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न। रोहित पवार यांचा आरोप। महादेव मुंडेंचा गळा कापला, शरीरावर 16 वार, श्वसन नलिका आणि रक्तवाहिन्याही तुटल्या। पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून अंगावर काटा आणणारी माहिती। तर हत्येला 19 महिने उलटले तरी मारेकरी मात्र मुकाटच। वाल्मिक कराडचा मुलगा श्री कराडच्या साथीदारांनी महादेव मुंडेंना क्रूरपणे संपवलं। विजयसिंह बांगर यांचा खळबळजनक आरोप। हत्येनंतरचे फोटो दाखवत मोठे खुलासे। महादेव मुंडेंच्या क्रूर हत्येच्या 2 वर्षांनंतरही आरोपी पकडले जात नाहीत, ही सरकारसाठी शरमेची बाब। एसआयटी नियुक्त करून 8 दिवसाच्या आत आरोपींना अटक करा, मनोज जरांगे यांची मागणी। उपमुख्यमंत्री शिंदेंना भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार दिला जाणार। आज दुपारी 1 वाजता पंढरपुरातील संत नामदेव महाराज मठामध्ये पुरस्काराचा वितरण सोहळा। राज्यात कोकणासह घाटमाथ्यावर रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी। संपूर्ण विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज। पंढरपूर कॉरिडॉर लपून छपून करणार नाही। सर्वांना विश्वासात घेऊनच विठुरायाच्या मंदिराचा आणि परिसराचा विकास करणं हेच ध्येय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। मँचेस्टर कसोटीमध्ये पहिल्या दिवसाअखेर भारताच्या 264 धावांवर 4 विकेट्स। यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शनची अर्धशतकी खेळी। पायाला दुखापत झाल्यानं ऋषभ पंत रिटायर्ड हर्ट। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।